नमस्कार मित्रांनो, आज पण कंपनीला सुट्टी. मग घरी बसून बोर झालता. म्हणलो काय करावं, चला कुठेतरी फिरून यावं. मग काय काढली गाडी, निघालो चिंचणी बीचवर फिरण्यासाठी. चिंचणी बीच हा तारापूर रोडला सरळ गेल्यानंतर ह्या 3 कॉर्नरवरून तुम्ही आतमध्ये टर्न मारून आतमध्ये येऊ शकता. कॉर्नर आल्यानंतर तुम्हाला लव चिंचणी असे दिसेल आणि पुढे एक आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता, त्यामुळे बोर्ड लावला होता. मग त्यांना जय महाराष्ट्र म्हणून पुढे निघालो आणि मलाही शाळेची मुलं दिसली आणि मला माझ्या शाळेच्या दिवसाची आठवण झाली. शाळेच्या मुलांना बाय करून डायरेक्ट पोहोचलो चिंचणी बीचवर. चिंचणी बीचवर आल्यानंतर ही घनदाट झाडी बघून मन असे निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही पण कधीतरी या. आणि बीचवर आल्यानंतर समुद्र लाटांचा आनंद घेतला नाही असं काही झालंच नाही. मग मी पण समुद्र लाटांचा आनंद घेण्यासाठी पाण्यामध्ये आलो. पुढे आल्यानंतर मग आमचा कॅमेरामन गाडी शिकण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांनी पण 1-2 लिटर पेट्रोल संपूनच आपल्या गाडीचा चालण्याचा आनंद घेतला आणि बऱ्यापैकी त्यांनी गाडी परिपूर्ण चालवण्याचा प्रयत्न केला. पुढे आपल्या सेल्फी पॉईंटवर आलो, आय लव चिंचणी बीचवर. चिंचणी बीचवर आल्यानंतर आम्ही पण फोटो काढण्याचा प्रयत्न केला आणि फोटो काढून बीचवरचे फोटो सेशन करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला त्या चिंचणी बीचवर त्यांच्या गावचे श्री गावदेवी माता मंदिर चिंचणी असे आहे. मग एवढ्या लांब आलो तर मग देवीचे पण दर्शन घ्यावे. मग काय आलो देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये. देवीचे दर्शन करून झाले आणि मनाला खूप शांत वाटले. देवीचे दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्हाला दिसले हनुमानरायाचे मंदिर. मग हनुमानरायांना पण दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला अचानक आमच्या मामाच्या मुलाची भेट झाली आणि तो पण बोईसरमध्ये काम करतो. आणि मग काय गप्पा झाल्या आणि बुडत्या सूर्याला आणि आजच्या ब्लॉगला समाप्त करून निघालो घरी. मित्रांनो, तुम्ही कोणते बीच फिरला आहात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा. बोला नारायण नारायण. धन्यवाद.